ठेवा. चालू ठेवा. छान. घेण्याकडे लक्ष नाही, जोरदार धक्का देऊन रेषा. खांदे वगैरे हलवू द्यायची आवश्यकता नाही. रिलॅक्स बसा आधी. मग छान. चालू असलेले आवर्तन पूर्ण करून संधित श्वसन. चालू असलेले आवर्तन पूर्ण करून संधित. सावकाश डोळे उघडा. डोळे उघडायचे सावकाश. तर आता बघा, बाहेर टाकले जाते. पूर्ण श्वसन मार्ग आपला शुद्ध होतो आणि मग प्राणायामाच्या अभ्यासाला आपण तयार होतो. पुन्हा पोटावरचा मेद कमी होण्यासाठी उत्कृष्ट कपालभाती. मेंदूला देखील मसाज. अशी कुठेच प्रोसेस नाही की मेंदूला मसाज करून मिळेल. कपाल केल्यानंतर असं डोक्यामध्ये थोडं संत श्वसन, मग कपाल निवांत. आलं करा. कोणी करू नये ज्यांना पोटाच्या शस्त्रक्रिया, उच्च रक्तदाब यासारखे विकार असतील त्यांनी कपालभातीचा अभ्यास करायचा नाही किंवा तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली. तुम्ही काहीच करू नका. दररोज कपालभातीचे स्ट्रोक वाढवा. साधारणपणे मिनिटात 120 स्ट्रोक्स होतील. अशा पद्धतीने आपल्याला 15 दिवस लागतील ह्या प्रोसेसला. पण कपालभातीचा प्रकार श्वसनाचा आपण बघणार आहोत शीतकारी प्राणायाम. जसा शीतली कोल्ड इफेक्ट प्राणायाम आहे तसाच शीतकारी देखील कोल्ड इफेक्ट प्राणायाम आहे. तर तो आपण बघणार आहोत. सोपा आहे. दातांवर दात घट्ट बसवायचे, ओठ विलग करायचे, सीत करत हवा आत घ्यायची आणि भ्रामरी द्यायची. परंतु हे करत असताना केव्हाही साधा पूरक भ्रामरी द्यायची. ट्रॅकवर यायचं. शीतकारी पूरक भ्रामरी द्यायची. एक आवर्तन आपण बघणार आहोत. पाठीचा कणा काढ. आधी बघा तुम्ही एक आवर्तन. करा शीतकारी. फक्त 4 आवर्तन. फक्त 4. त्याच्यामुळे लवकर लवकर करा. चालू ठेवा आवर्तन. छान. काही जण खूप उत्कृष्ट करत आहेत. चालू ठेवा. फक्त 3 आवर्तन आहेत. फक्त एक शेवटचे एक आवर्तन. घ्या हवा जोरात. खूपच छान. चालू असलेले आवर्तन पूर्ण करून संत श्वसन. संत श्वसन. सावकाश डोळे उघडा. आता कसं वाटलं? टाळण्यासाठी शीतली शीतकारी प्राणायाम. मग आता तुम्ही म्हणाल की आम्ही काम करत असताना शीतकारी केलं तर कोणी काय म्हणेल? त्यावेळेस आपण दीर्घ श्वसन. आपली लाईफस्टाईल पॉझिटिव्ह थिंकिंग एनी टाइम. हे बघा, तुम्ही US म्हणजे पाश्चात्य देशांचे काही चांगल्या गोष्टी आपण अनुकरण करू ना, की ते काय करतात, कोणीही दिसतो तो ओळखीचा असू दे नसू दे स्माईल देणार. ही स्टाईल चांगली आहे त्यांची. आपण काय करतो, तर मी कशाला आपण पुढे गेलो ना की आपल्या मनात विचारांचा ध्वज परत मनात सुरू होतो. आणि एकदा तुमच्या मनात, इकडे लक्ष द्या, थोडाच वेळ राहिला आता आपला,
एकदा तुमच्या मनात निगेटिव्ह विचार आले की निगेटिव्ह हॉर्मोन्स सिक्रेट होतात आणि निगेटिव्ह हॉर्मोन्स सिक्रेट झाले की त्याचा परिणाम आपल्या पूर्ण शरीरावर होतो. ते रक्तात मिसळतात, पुन्हा ते बॉडी नॉर्मलला येईपर्यंत पुन्हा दुसरा निगेटिव्ह विचार आपल्या मनात येतो. तर आधी आज आपल्याला संकल्प करायचा आहे की निगेटिव्ह थिंकिंग सोडायची, पॉझिटिव्ह थिंकिंग अप्लाय करायची. तर बघा आता पुन्हा आपण आमम कुंभम विमाभस्यो जीर्यमानस सदा गटा योगानलेन संदैय गटशुद्धीम समाचरे. पाण्यात कच्चा घडा ठेवला आपण मातीचा तर काय होईल? आणि त्याच्यावर जर चांगले आज्ञेने संस्कार केले, चांगला तो भाजला आणि मग पाण्यात ठेवला तर काय होईल? पाणी पुढे निघेल पण घडा जसाच्या तसा राहील. तसंच आपल्या शरीरावर आपण योगरूपी आज्ञेने संस्कार केले तर आपल्याला जे काही भीती वाटणं आहे की नाही, कॉन्फिडन्स लूज होणं, या सगळ्या गोष्टी कमी होतात. किती पण आव्हानं येऊ द्या, त्या आव्हानांना आपण चांगलं तोंड द्यायला शिकतो. पण केव्हा? योगा करा तेव्हा. योगाने आपलं शरीर टणक होतं. आलं का लक्षात? त्याचप्रमाणे पतंजलींनी योगाचं आपण थोडी पार्श्वभूमी अगदी 3 मिनिटात. पतंजलींनी काय सांगितलंय? अष्टांग योग प्राणायाम सांगितलाय की यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधयो अष्ट वंदन. यम आणि नियम, आपण आपल्यापैकी काही यम आणि समाजात कसं वागायचं, नियम, या सगळ्या गोष्टी शौच संतोष तपस्वाध्याय ईश्वर प्रेमधान आणि नियम, सत्य अहिंसा अस्तेय ब्रह्मचर्य परिग्रह यमः. हे यम आणि नियम. आता हे काय आहे? योग विद्याधामला जा, योगाचे क्लास करा, तिथे तुम्हाला परिचय वर्गात हे सगळं अभ्यासायला मिळेल. आणि हे पुढे जाण्याचा त्याच्या मागचं बॅकग्राऊंड जे असतं ना ते हे असं असतं, यम पाळा, नियम पाळा. मग अष्टांग योगाची 3री पायरी आसन. आसनांनी काय होतं? शरीरात हलकेपणा येतो. आपण समजा एक समाधीच्या मंदिरात गाभाऱ्यात जातो आहोत, समाधीपर्यंत पोहोचतो आहोत, तर आसनांच्या पायऱ्या, प्राणायाम, आसनांनी हलकं झाल्यानंतरच आपल्याला प्राणायामाचा अभ्यास चांगला जमणार आहे. मग हे झाला बहिरंग योग. आणि अंतरंग योगातला मधला टप्पा, मधला दरवाजा प्रत्याहार. मग हे सगळं तुम्ही आत्मसात केलं असेल, यम नियम आसन प्राणायाम, तर तुम्ही धारणा ध्यानकडे सहज जाऊ शकता. प्रत्याहाराचा टप्पा ओलांडल्यानंतर मग धारणा म्हणजे काय? तर एक आलंबन घ्यायचं ओंकाराचं आणि आपलं हे धावणारं मन आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं की आपोआप तुमचा धारणेचा अभ्यास होईल. आणि जो धारणेचा अभ्यास करतो त्याला कूलडाऊन ते लोक राहतात. हे सगळे पुढे जाण्यामागे खूप जणांचं मागे हे असे रहस्य असतात त्यांचे. कोणीही घ्या, एक पुढे गेलेली व्यक्ती, तिला त्यांचं बॅकग्राऊंड विचारा, योगाच सांगणार कोणी. मग योगात ह्या सगळ्या गोष्टी आल्या. योग म्हणजे फक्त आसन केले की योग नाही, हे सगळ्या गोष्टी म्हणजे योग. आलं का लक्षात? प्राणायाम. तर तो प्रत्याहाराचा दरवाजा ओलांडल्यावर धारणा जर करायला लागलो ना तर आपोआप आपलं ध्यानाकडे लक्ष लागतं आणि आपण ध्यान करत गेलो की सगळे ध्यानाचे फायदे, अंतर्गत व्यापार आपले नियंत्रित व्हायला लागतात. आता ते म्हणाले सगळं आमच्या डोक्यावरून जातंय, पण तसं काही नाही, तो करू शकतो. आणि हा अभ्यास जो आहे ना, युवा वृद्धो वृद्ध वा व्याधी तो दुर्बलोपी वा, म्हणजे कोणी पण करू शकतो. एक माझे वर्ग मित्र होते, 60व्या वर्षी ते शीर्षासन शिकले आणि आता ते अर्धा तास शीर्षासन ठेवतात.